बाप रखमा देवी वरा विठ्ठला, सगुनी सुमनी गुंपिले, प्रीती आवडे तो कोंदाटले, सुमनी हे विराले, जाली नामरूपी ऐक्य भेटी, नामरूप सार जाणुनी, जीवन संसारा झाली तुटी रय्या, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धरावे ते भय जाती अंतरोनी पाय, झाल्या तुटी देवासवे, काय वाचोनी करावे, कोणासी पारखे, लेखू आपणा सारिखे, तुका म्हणे असो अथवा हे आता नसो. सर्वच संतांनी मृत्यूलोकीची आवड व्यक्त केली आहे महाराज. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे देव इच्छिता ती पाहे, मृत्यूलोकी व्हावा जन्माहमा. देवांना सुद्धा हेवा वाटतो या मृत्यूलोकाचा. इतकं महत्त्व या मृत्यूलोकाचं आहे महाराज. संतांनी मृत्यूलोकाला पहिली पसंती दिलेली आहे. पण केव्हा? भगवंताचा सहवास असेल तरच. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरिविन. ही कंडिशन घातली आहे, ही अट घातली आहे. भगवंताचा सहवास असेल तर घेईन मी जन्म, याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. गर्भवासाची आम्हाला पर्वा नाही. कितीही गर्भवासाच्या यातना असल्या तरी आम्ही त्या भोगू. हा मृत्यूलोक आम्हाला सतत आवडतो देवा, पण नाही एका हरिविन. तू जर नसेल तर मग मात्र नको. तू आहे ना, मग जन्मोजन्म घेऊ तर आम्ही. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरिविन. दुःख किती असू दे देवा, आम्ही सहन करू. परंतु तरी सुद्धा पुन्हा 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 जन्माला घाल, असं संतांना वाटतं. अशा या परमात्म्यावर अर्जुनाचंही निस्सीम प्रेम आहे महाराज. भगवंताचा शब्द अर्जुनाला प्रमाण आहे. तरी सुद्धा मनात उत्पन्न झालेल्या शंका निसंकोचपणे अर्जुन भगवंतासमोर मांडतोय. आणि त्या संपूर्ण शंकांचं निरसन भगवंत अर्जुनाला आवडेल अशा भाषेत आणि अशा पद्धतीनं सांगतोय. हे गुरुशिष्य नात्याचा उच्चतम भाव आहे महाराज. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. शिष्याला शंका उत्पन्न व्हावी, त्याचं निरसन करण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असावं महाराज. आणि अर्जुन निसंकोचपणे सांगतोय की तुझ्याशिवाय माझ्या मनाचं समाधान करू शकेल असा कोणीच नाही. हेही अर्जुन सहजपणे कबूल करतोय. अर्जुनानं पुन्हा आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली आहे. त्याचं चिंतन आज आपण करणार आहोत. आजचं चिंतन आत्मसंयम योग, अध्याय 6, श्लोक 37. अयतिहि श्रद्धयोपेतो योगाचलित मानसा, अप्राप्य योग संसिद्धिम कामगतिम कृष्ण गच्छति. कालच आपण याच्यावर चिंतन केलं महाराज. की अर्थात अर्जुन म्हणतो, हे कृष्ण, हे केशवा, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाच्या श्रद्धेनं स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळं, विषयासक्तीमुळे जर तो मार्ग भ्रष्ट होत असेल, योग सिद्धी प्राप्त करू शकत नसेल, तर अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? काम गतिम कृष्ण गच्छति. विश्वामित्र जर त्याचा झाला, आयुष्यभर तप केलं आणि अप्सरेच्या मोहात जर शेवटी पाय घसरला, तर अशा साधकाचं, अशा मार्गभ्रष्ट झालेल्या भक्ताचं पुढे काय गती होते, त्याला कोणती अवस्था प्राप्त होते,
त्यावर भाष्य करताना माऊली 430 क्रमांकाच्या ओळीत सांगतात, परी अनेक एक गोसाविया मज संशय असे साविया, तो तू वाचून फेडावया समर्थू नाही. देवा, अरे मी आतापर्यंत जे जे विचारलं त्या शंकांचं तू निरसन केलं. तुझं सांगणं मला पूर्ण पटलं. अहो, जगताचा पिता आहे, कसं पटणार नाही? योगियाचा योगी आहे तो. त्याचं सांगणं गडी पडणार नाही असं कसं होईल महाराज? तरी सुद्धा अर्जुन पुन्हा शंका उपस्थित करतोय, पण किती नम्रतेनं करतोय महाराज. माऊलींच्या भाषेचं वैशिष्ट्य बघा. परी अनेक एक गोसाविया. हे स्वामी, गोसावी म्हणजे इंद्रिय ज्यानं ताब्यात घेतलेलं आहे, असं ह्या गोसावी, हे स्वामी, हे केशवा, मज संशय असे साविया. साहजिकच माझ्या मनात आणखी एक शंका आली आहे, तो तू वाचून फेडावया समर्थू नाही. त्या शंकेचं निरसन तूच एक करू शकतो. हे प्रभू, एवढी शंका जी आहे, ती शंका उत्पन्न झालेली आहे, ती दूर करण्यासाठी, ती फेडण्यासाठी तुझ्या विना दुसरा कोणी नाही. आणि अर्जुन आता शंका उपस्थित करतोय, त्याचं चिंतन उद्या. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.